शाल शाल या मॉडेल ऑक्झिलरी व्हर्बचा उपयोग भविष्यामध्ये एखादी क्रिया होईल किंवा करेल या अर्थाने भविष्यकाळ सांगण्यासाठी केला जातो. याची रचना प्रथमतः सब्जेक्ट, त्यानंतर शाल आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले जाते. याचा पहिला उपयोग भविष्यकाळातील वाक्य तयार करण्यासाठी आय आणि वी या प्रथम पुरुषी सर्वनामांनंतर शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. याचे पहिले उदाहरण पाहूया. आय शाल गो टू द मार्केट टुमारो. मी उद्या बाजारात जाईल. वी शाल प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळू. वी शाल हेल्प यू इन युअर वर्क. आम्ही तुला तुझ्या कामात मदत करू. द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी सर्वनामांबरोबर म्हणजेच यू, ही, शी, इट, दे किंवा नामांबरोबर शाल वापरल्यास त्याचा आज्ञा, वचन, धमकी, निश्चय, बंधन या अर्थाने उपयोग केला जातो. ही शाल गो देअर. तो तेथे गेलाच पाहिजे. या वाक्यामधून आज्ञा दिलेली आहे. तर यू शाल कम बाय टुमारो. तू उद्यापर्यंत आलाच पाहिजे. हे बंधन घातलेलं आहे. याशिवाय दे शाल नॉट कम हिअर अगेन. त्यांनी परत येता कामा नये अशी धमकी दिलेली आहे. ही शाल गेट गुड प्राइज फॉर हिज वर्क. त्याला त्याच्या कामाबद्दल चांगले बक्षीस मिळेल हे वचन दिलेले आहे. प्रश्नार्थक वाक्यात परवानगी घेण्यासाठी शालचा उपयोग केला जातो. शाल आय कम विथ यू. मी तुझ्यासोबत येऊ शकतो का? शाल वी गो टू प्ले. आम्ही खेळायला जाऊ शकतो का? असे शालचे वेगवेगळे उपयोग आहेत.